नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल यांच्यावर हल्ला झाला आहे. आपल्यासोबत नांदेडचे पोलीस अधीक्षक नीरव रोहन आहेत. सर, काय नेमकी घटना आहे आणि काय घटनाक्रम घडलेला आहे? आज सकाळी दुपारी नांदेडमध्ये ते मातासाहेब गुरुद्वाराकडे साहेबांची व्हिजिट होती. त्या व्हिजिटमध्ये एका तिथे काम करणारा सेवादार आहे, त्यांनी साहेबांवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे खुपरीसोबत जे ठेवतात ते मग आपले सिक्युरिटीचे PI होते, त्यांनी त्याचा वार आपल्या स्वतःच्या हातावर घेतले. त्यांना थोडी इंजरी आहे आणि साहेबांना पण हाताला लागलेला आहे. त्यांच्या दोघांची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. एक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सर्जरी वगैरे झालेली आहे जखमावर आणि आता सगळे व्यवस्थित आहेत. त्याची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे. बरं, एक पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा दुखापत झाल्याचं कळतं. हो, तेच मी सांगतो की एक आपले PI होते, जे सिक्युरिटीमध्ये क्लोज प्रॉक्सिमिटी सिक्युरिटीमध्ये होते, SPOचे PI. त्यांनी त्याचा वार आपल्या हातावर घेतला आणि मग लागला नाही. हे आरोपी कुठला आहे, काय हिस्ट्री? आरोपी जो आहे तो पुण्याचा राहणार आहे मूल आणि इथे मागील 2 वर्षापासून सेवादार म्हणून त्या गुरुद्वारामध्ये काम करतो आहे आणि तो बॉर्न अँड बॉटअप इन पुणे आहे. अच्छा, काही त्याची हिस्ट्री काय आहे का? काही यापूर्वी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, कधीपासून इथं आला? तो जवळपास 2 वर्षापासून इथे होता. ते गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे. तो एज्युकेटेड आहे आणि ह्याच्या अगोदर मुंबईमध्ये काम केलेलं आहे, हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये असं माहिती मिळत आहे. आणि त्याच्यानंतर रिटायरमेंटनंतर इथे सेवादार म्हणून आलेला होता. काय पेशंट काय? सॉरी, पेशंट काही कळलं काय 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 काम करत होता तो अगोदर? तो तिथे B.Com केलेला आहे त्यांनी आणि नंतर LLB पण केलेली आहे. तर तिथे कंपनीमध्ये एक्झॅक्ट मला सांगता येत नाही की काय पोझिशनवर होतं. आता त्या आरोपीला ताब्यात घेतले असं कळतंय. इंट्रोगेशन सुरू आहे. काय माहिती मिळाली आहे? काय कारण काय हल्ला करण्याचं? इंट्रोगेशनमध्ये अजूनही पूर्ण डिटेल त्यांनी सांगितलं नाही. अजूनही त्याच्यामध्ये आता इंट्रोगेशन चालू आहे. एक्झॅक्ट रिझन अजूनही कळत नाही आहे. बरं, सर, त्यानं हल्ला केला हे कशाने केला आहे? वेपन कोणचं होतं काय? त्यांच्याकडे किरपाण असते, जे ते सेवादारांकडे किरपाण असते, ते किरपाण त्यानेच केलं. हे आहेत नांदेडचे पोलीस अधीक्षक आणि हिंगोलीमध्ये जे हल्ला झालेला आहे त्या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली. माधव इपके, ABP माझा, नांदेड.